IPL 2025मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या 5 खेळाडूंना रिटेन करणार। मित्रांनो, IPL 2025 पूर्वी मेघालयला होणार आहे, तर BCCI 5 किंवा 6 खेळाडू राखण्यासाठी टीमांना अनुमती देणार आहे। या केसमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर कोणत्या प्लेयर्सला रिटेन करणार हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या YouTube चॅनल क्रिकेट मराठीवर। मित्रांनो, या चॅनलवर आपण क्रिकेटच्या चालू घडामोडी, क्रिकेटच्या बातम्या पाहत असतो, तर आमचा YouTube चॅनल सबस्क्राइब करा। तर मित्रांनो, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर मागील वर्षी त्यांनी टॉप 4 मध्ये क्वालिफाय केले होते, परंतु एलिमिनेटरमध्ये राजस्थानकडून त्यांना पराभवाचा सामना करावा लागला। त्यांनी गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्सचा पराभव केला होता आणि ते क्वालिफायमध्ये पोहोचले होते टॉप 4 मध्ये। प्रथम ते पॉईंट टेबलमध्ये तळाला होते, नंतर जसे IPL संपत आले तशी त्यांनी चांगली कामगिरी केली आणि ते प्लेऑफमध्ये पोहोचले होते। तर कोणत्या 5 प्लेयरला ते रिटेन करतील हे आपण पाहणार आहे। तर सर्वात प्रथम पहिला प्लेयर आहे विराट कोहली। विराट कोहली 2008 सालापासून रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा भाग आहे। तो 2008 पासून जशी IPL सुरू झालेली आहे तसे तो RCBचा भाग आहे, तो RCBकडून खेळतोय। तर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विराट कोहलीला सोडू शकणार नाही, तर ते विराट कोहलीला रिटेन करतील। ते विराट कोहलीला यावर्षी कॅप्टन देखील करू शकतात। जर विराट कोहलीने कॅप्टनपद स्वीकारण्यास तयार झाला तर ते त्याला कॅप्टनसुद्धा बनवू शकतील। तर दुसरा प्लेयर आहे रजत पाटीदार। मित्रांनो, रजत पाटीदार यंग प्लेयर आहे आणि मागील वर्षी चांगल्या फॉर्ममध्ये देखील होता। तर रजत पाटीदारला देखील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर रिटेन करतील असा माझा अंदाज आहे। नंतर इंडियाकडून मोहम्मद सिराज स्विंग बॉलर आहे आणि मागील वर्षी देखील चांगल्या फॉर्ममध्ये होता, त्यालासुद्धा रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर रिटेन करतील। मॅक्सवेल चौथा प्लेयर आहे मॅक्सवेल, ग्लेन मॅक्सवेल ऑलराऊंडर आहे, ऑफ स्पिनर आहे, चांगली बॅटिंग करतो। मागील वर्षी तो चांगल्या फॉर्ममध्ये नव्हता, परंतु 2022-23च्या IPLमध्ये तो चांगल्या फॉर्ममध्ये होता। ऑलराऊंडर आहे, विकेट घेतो आणि बॅटिंगसुद्धा करतो, तर दोन्हीकडून तो संघाला फायदा देतो, टीमला फायदा देतो। तर अशा केसमध्ये ग्लेन मॅक्सवेलला देखील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर रिटेन करते। नंतर कॅमरन ग्रीनला मागील वर्षी मुंबईकडून ट्रेड केले होते। मुंबईकडून रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांनी कॅमरन ग्रीनला आपल्या संघात घेतले होते, तर त्याने मागील वर्षी त्याने एवढा चांगला परफॉर्मन्स केला नाही। तर तो ऑलराऊंडर आहे, वन डाऊनला खेळतो, फिनिशिंगची भूमिका निभावतो, तर त्याला देखील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर रिटेन करतील। नंतर विल जॅक्स काही मॅचेस मागील वर्षी खेळला नव्हता, नंतर त्याला संधी भेटली, नंतर त्याने संधीचे सोने केले, त्याने 100सुद्धा लागवलेले मागील वर्षी, तर तो देखील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर त्याला देखील रिटेन करू शकते। पार्ट टाईम स्पिनर देखील आहे, तो बॉलिंगसुद्धा करतो, तर अशा केसमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर त्यालाही रिटेन करतील। तर या प्लेयर्सना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर रिटेन करतील। मित्रांनो, आपल्याला काय वाटते, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर कोणत्या प्लेयरला रिटेन करतील हे कमेंट सेक्शनमध्ये सांगा। आणि मित्रांनो, आपणास आमचे व्हिडिओ आवडत असतील तर आमचा YouTube चॅनल सबस्क्राइब करा। थँक्यू, धन्यवाद, जय महाराष्ट्र।